हरी एक मच्छीमार होता. तो रोज समुद्रातून ताजे ताजे मासे पकडून आणायचा. त्याची बायको उर्मी गरोदर होती. आलात तुम्ही? मी तुमच्यासाठी चहा आणते. नको ग, तू इतका त्रास नको घेऊ, मी स्वतः बनवून घेईन. अगं बाई, असं कसं चालेल? का नाही चालणार? आता तुझ्या डिलिव्हरीसाठी दिवसच किती राहिलेत. तू फक्त आराम कर. मी आहे ना, मी सगळं काम बघीन. बाहेरचं पण मीच बघीन आणि घरातली साफसफाई सुद्धा बघीन. हसायला काय झालं ग? सगळं काम मीच करणार बघ आता. तसं पण या आपल्या बाळासाठी आपण देवाला किती प्रार्थना केलेल्या होत्या. आज 10 वर्षानंतर आपल्या घरी पाळणा हलणार आहे. मी थोडी सुद्धा रिस्क घेणार नाहीये. ठीक आहे, मग सगळं तुम्हीच करा. त्या दिवसानंतर हरी घरातलं सगळं काम आणि मासे पकडण्याचं काम एकटाच करू लागला. तो उर्मीला कुठलंच काम करू देत नव्हता. हरी खूप आनंदी होता. काही दिवसांनंतर उर्मीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हरी तर फारच आनंदी होता. या दिवसाची वाट तो 10 वर्षांपासून करत होता. देवा रे देवा, उर्मी बघ जरा, आपला बाळ केवढं सुंदर आहे. असणारच, तुमचाच मुलगा तर आहे. आता याचं नाव काय ठेवणार आहे? याचं नाव जय ठेवूया. वाह, छान नाव आहे. मुलाच्या जन्माने हरी आणि उर्मी फार खुश होते. आता हरी रोज घरी लवकर यायचा. अगं बाई, इतक्या लवकर? हो, मला माझ्या जय बाळासोबत खेळायचं होतं ना. एक काम करा ना, यालाही तुमच्या बरोबर समुद्रात घेऊन जा. तसा विचार वाईट नाहीये. काय पण? याच्याबरोबर त्याच्या आईला सुद्धा घेऊन गेलो तर? म्हणजे काय? म्हणजे हे की मी उद्या दोघांना सुद्धा फिरायला घेऊन जाणार. खरंच? हो. वाह, मी कित्येक वर्षांपासून समुद्राच्या पार नाही उद्या गेले. येशील ना? होय. उर्मी फार आनंदात होती. ती समुद्रात फिरायला जाणार होती. पुढल्या सकाळी हरी आणि उर्मी त्यांच्या मुलाबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले. हरीने उर्मीला होडीत बसवलं आणि मग ते फिरायला निघाले. हरी नाव वलवत होता आणि उर्मी समुद्राची सुंदरता बघत होती. किती सुंदर आहे ना? हो, समुद्राच्या मधोमध जाऊया. इकडनं खूप छान सुंदर दिसतं. चला मग. हरी होडीला समुद्राच्या मधोमध घेऊन गेला. चारही बाजूला फक्त पाणीच पाणी होतं. लय भारी. मी बोललो होतो ना, तुला हे बघायला खूप आवडेल. होय, खूपच सुंदर आहे. हरी आणि उर्मी समुद्र बघतच होते तेव्हा समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळायला लागल्या. जेव्हा हरीचं लक्ष लाटांकडे गेलं तोपर्यंत लाटा त्यांच्या फार जवळ आल्या होत्या आणि लाटांनी होडीला उलटवलं. उर्मी, हरी आणि जय तिघेही वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागले. उर्मी, उर्मी. माझा मुलगा कुठे? हरीला उर्मी भेटली पण मुलगा कुठेच दिसत नव्हता. उर्मी. हरी रडत रडत उर्मीला किनाऱ्यापर्यंत घेऊन आला आणि दोघे किनाऱ्यावर रडू लागले. माझा जय, माझा जय. माझा मुलगा. 10 वर्षांनंतर हरी आणि उर्मीला मुलगा झाला. तोही देवाने त्यांच्याकडून हिरावला. लहान जय समुद्रात वाहत वाहत डोंगर असलेल्या एका भागात पोहोचला. तेव्हा एका गारुड्याचं लक्ष त्या मुलाच्या रडण्याकडे गेलं. हे बाळ इथे कसं काय आलं? अरे बापरे. गारुड्याने पटकन पाण्यातून मुलाला उचललं. त्याचे आई वडील कोण असतील? कदाचित ते दोघे सुद्धा बुडून मेले तर नसतील. अरे रे रे, असंच झालं असेल, कारण आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. बहुतेक समुद्राने त्यांना गिळंकृत केलंय. आता विचार, या बाळाचं काय होणार?
कदाचित ही जबाबदारी देवाने माझ्यावर सोडलेली आहे. आजपासून मीच याचा परिवार आहे. नथू गारुडी मुलाला स्वतःबरोबर घेऊन गेला. त्याने मुलाची व्यवस्थित काळजी घ्यायला सुरुवात केली. आता नथूच त्या मुलाचं सगळं काही होता. अरे रे 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 रे, बाळाला भूक लागली आहे का? हे बघ, बाबांनी तुझ्यासाठी दूध आणलेलं आहे. नथू एकटा राहत होता आणि आता त्याला जगण्यासाठी एक साथीदार मिळाला होता. हा छोटा मुलगा लहानपणापासून सापाबरोबर खेळायचा. नाही बाळा, असं नाही. सापाला असं पकडायचं नसतं, ते तुम्हाला डंक मारतील. नथू लहानपणापासूनच सापांना पकडायला शिकवू लागला. जेव्हा मुन्ना मोठा झाला तेव्हा तो मोठमोठे विषारी साप पकडू लागला. हे बघा बाबा, मी कोब्रा पकडला आहे. शाबास बाळा, तू सिद्ध केलंस की तू माझा पोरगा आहेस. काही शंका आहे का बाबा? आता आजूबाजूच्या गावात जेव्हा कुठे साप यायचा तेव्हा ते लोक मुन्नालाच बोलवायला यायचे. काका, मुन्ना भैया आहे का? काय काम आहे? ते आमच्या गावामध्ये साप आलेला आहे, त्याला पकडायचं आहे. ठीक आहे. अरे मुन्ना, जा बाळा, तुला बोलवत आहेत. हो बाबा, आत्ता जातो आणि लगेच येतो. हळूहळू नथूची तब्येत बिघडायला लागली. मुन्ना चिंतेत पडला. त्याचं सगळं नथूच तर होता. बाबा, मी तुमच्यासाठी औषधं घेऊन येतो. थांब बाळा, मला तुला काहीतरी एक खरं सांगायचं आहे. मी औषधं घेऊन येतो, मग सांगा मला. नाही बाळा, तुला आत्ताच ऐकावं लागेल. तू माझं बाळ नाहीयेस. आजपासून 20 वर्षांपूर्वी मी डोंगराजवळ बसलो होतो, जेव्हा तुझ्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तू समुद्रातून वाहत वाहत इथे आला होतास. काय? त्या दिवशी मी तुझ्या आई वडिलांना शोधायचा भरपूर प्रयत्न केला, पण मला ते नाही सापडले. मग मला वाटलं बहुतेक ते बुडून गेलेत, आणि म्हणून मी तुला माझ्या बाळासारखं मोठं केलं रे. मग काय माझे आई वडील जिवंत असू शकतात का? बहुतेक हो, बहुतेक नाही सुद्धा. तुला त्यांना शोधायचा एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. ठीक आहे बाबा. बाळा, तुझ्या बाबांना कधी विसरू नकोस रे. हे शेवटचे शब्द बोलून नथूने त्याचे प्राण सोडले. बाबा. नथूच्या जाण्याने मुन्ना फार दुःखी झाला होता. पण आता त्याच्या डोक्यात त्याच्या खऱ्या आई वडिलांना शोधण्याची इच्छा होत होती. काय माझे आई बाबा जिवंत असतील? आणि असतील तर ते कुठे असतील? ते हयात तर असतील ना? आणि हयात असतील, मला एक प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मुन्ना हे ध्येय ठेवून तो होडी घेऊन निघाला. तो त्याच समुद्रात आपल्या आई वडिलांना शोधत होता. आज 20 वर्षांनंतर तो पुन्हा त्याच जागी आला होता, समुद्राच्या मधोमध. आणि आजही 20 वर्षांनंतर त्याच्या समोर मोठमोठ्या लाटा आल्या. यावेळेसही लाटांनी त्याची होडी उलटवली. वाचवा, वाचवा. मुन्ना पोहण्याचा प्रयत्न करत होता, पण खोल समुद्रात तो पोहू शकत नव्हता. त्याचा आवाज ऐकून एक मच्छीमार त्याच्या जवळ आला. बेशुद्ध झालेल्या मुन्नाला त्या मच्छीमाराने त्याला आपल्या होडीत घेतलं आणि त्याला घेऊन तो त्याच्या घरी आला. तिथे वैद्याने मुन्नावर उपचार केले. कितीतरी दिवस मुन्ना बेशुद्ध होता. एक दिवस एक साप हरीच्या झोपडीत आला. साप, साप! सापाचा फुटकार ऐकून मुन्नाला जाग आली. मुन्नाने लगेच तो साप पकडला. अरे देवा, तो तुला चावेल पोरा. तुम्ही घाबरू नका आई, मी सपेरा आहे. तो मला काही करणार नाही. मुन्नाने त्या सापाला एका डब्यात बंद केलं. अरे देवा, तू तर आमचा जीव वाचवलास. धन्यवाद बाळा, तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही जर मला वाचवलं नसतं तर मी सुद्धा मेलोच असतो. बाळा, तू मछुआरा तर नाही आहेस, तर तू एवढा समुद्रामध्ये बाहेर कशाला पडलास? माझ्या आई वडिलांना शोधण्यासाठी 20 वर्षांपूर्वी मी एका समुद्रामध्ये वाहून गेलो होतो. जय.
बाळा, अरे तू आमचाच बाळ आहेस रे, अगदी माझा जय. 20 वर्षांपासून आम्ही तुला शोधत आहोत. आई, बाबा, शेवटी मी तुम्हाला शोधूनच काढलं. मुन्नाने त्याच्या आई वडिलांना मिठी मारली. ज्या समुद्राने जयला त्याच्या आई वडिलांपासून वेगळं केलं होतं, आज त्याच समुद्राने त्यांना एकत्रही केलं होतं. यालाच तर म्हणतात नियतीचा खेळ. हरवलेल्या मुलाला अखेर त्याचं कुटुंब मिळालंच. विष्णूने त्याच्या समाजाच्या बाहेर लग्न केलं होतं. त्यासाठी त्याला गावापासून लांब राहण्याची सजा मिळाली होती. विष्णू, अपर्णा, त्यांची मुलगी पल्लवी तिच्या सोबत खाडीच्या जवळ राहायचे. रोज सकाळी विष्णू मजदुरीसाठी दुसऱ्या गावी निघून जात असायचा. रस्त्यातच तो पल्लवीला तिच्या शाळेत सोडायचा. इथे घरामध्ये अपर्णा एकटी राहायची. घरातलं सगळं काम केल्यानंतरही तिच्याकडे भरपूर टाइम वाचायचा. त्यासाठी ती खाडीमधून मासे पकडायची. रोज मासे पकडून पकडून अपर्णा ह्या कामामध्ये श्रेष्ठ झाली होती. आता ती स्वतःच्या हातानेच मासे पकडू लागली होती. ही झाली ना चांगली गोष्ट. आज तर मछली फ्राय करणार. जे कोणते मासे अपर्णा खाडीमध्ये पकडायची ती त्याला घरी नेऊन साफ करून पकवत असायची. वास तर खूप छान येतं. आशा करते की चव पण खूप छान लागेल. संध्याकाळी जेव्हा विष्णू आणि पल्लवी घरी येत असायचे तेव्हा अपर्णा त्यांना जेवणासोबतच मासेही द्यायची. चाखून तर पहा आज कशी झाली आहे. आई, ह्याच्यात काय चव घ्यायची? तू बनवलंस तर छानच झालं असणार आहे. हो का? असं आहे का? हो आई, मी जेव्हा तुझ्या हाताचं बनवलेलं जेवण माझ्या मित्रांना देते ना तेव्हा ती लोक सगळे डब्बा खाऊन टाकतात आणि नंतर सांगतात की तुझी आई खूपच छान मासे बनवते. चांगली गोष्ट आहे. हो हो, मासे तर तू खूप छान बनवतेस अर्पणा, यात कसला शक नाहीये. माशांवरनं लक्षात आलं. मी विचार करत होते की जर मी जास्त मासे पकडले तर त्यांना मी बाजारात विकू का, ज्याने मला जास्त पैसेही मिळतील. हो, विकू तर शकतेस. तुला तर मासे पकडायला पण येतात. तर उद्यापासूनच ह्या कामाला सुरुवात करते. दुसऱ्या दिवशी अपर्णाने खूप सगळे मासे पकडले आणि नंतर त्या सगळ्यांना एका टोपलीमध्ये ठेवून बाजारामध्ये निघून गेली. ताजे ताजे मासे, आजच पकडलेले आहेत. ताजा मासे आहेत. गोड पाण्याचे मासे आहेत का? नाही दीदी, खाऱ्या पाण्याचे मासे आहेत. खाडीचे नाही. नाही, मला नकोय. खूप सगळी माणसं अपर्णाकडे मासे पाहायला आली, पण खूपच कमी माणसांनी मासे खरेदी केले. हे बघून अपर्णाला खूप वाईट वाटलं. काही हरकत नाही, आजचा पहिला दिवस आहे. असं होऊ शकतं काही दिवसांमध्ये त्याची चांगली विक्री पण होईल. अपर्णाने स्वतःला दिलासा दिला आणि ती टोपरी घेऊन घराकडे निघून गेली. दुसऱ्या दिवशीही अपर्णाने ताजी मासे पकडले आणि त्यांना विकायला बाजारामध्ये गेली. मासे घ्या, ताजे ताजे मासे. आजही तसंच घडलं. मासे विकलेच जात नसायचे. असं खूप दिवसापर्यंत होत राहिलं आणि नंतर अपर्णा खूप जास्त निराश झाली. ती माशांची भरलेली टोकरी घेऊन घरी पोहोचली. उदास होऊन तिने जेवण बनवलं. विष्णू जेव्हा घरी आला तर त्याला समजलं होतं की त्याच्या बायकोचा मूड खराब आहे. विचार केला होता की मासे विकून काही मी पैसे कमवेल, पण माझे मासे तर कोणी विकतही घेत नाही. अरे, माशांच्या बदल्यात तू माशांचा भात विकला असता तर सगळ्यांनी विकत घेतला असता. तुम्ही पण ना माझी चेष्टा करताय ना. अरे नाही नाही, मी कुठे गंमत करतो. मी खरं बोलतोय. तू खूपच छान मछली भात बनवतेस आणि मासे पण स्वतःच पकडतेस, तर तू किंमत पण कमी ठेवू शकतेस. एकदा विचार करून बघ. विष्णू ही गोष्ट बोलून घराच्या बाहेर निघून गेला आणि अपर्णा ह्या गोष्टीबद्दल विचार करू लागली. सगळेच लोक माझ्या मासे भाताचे कौतुक करतात, तर मग मी एकदा प्रयत्न करून बघूच शकते ना. मला तर असं पण पैसेच कमवायचे आहेत. माशांनी कमवेल किंवा मासे भातनी कमवेल, काय फरक पडतो.
आता अपर्णाच्या चेहऱ्यावरती एक हसू आलं होतं आणि आता ती एक अजून प्रयत्न करायला तयार होती. दुसऱ्या दिवशी अपर्णाने ताजे मासे पकडले आणि नंतर त्या माशांना पकवलं. जेव्हा सगळं तयार झालं तर अपर्णाने एका डब्यामध्ये मासे आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात भरला आणि तो झोळा घेऊन घराच्या बाहेर निघाली. अपर्णा बाजारामध्ये पोहोचली. मासे भात, फक्त 25 रुपयात मासे भात. मासे भात ऐकूनच ग्राहक तेथे खेचले गेले. ताजे मासे आहेत ना? हो, आज सकाळीच पकडले आहेत. ठीक आहे, मला 1 प्लेट द्या. अपर्णाने त्या माणसाला 1 प्लेट मासे भात दिला. तो माणूस तिथेच उभे राहून खाऊ लागला. तिच्या माशांचा सुगंध पसरू लागला आणि खूप जास्त ग्राहक अपर्णाकडे खेचून आले. मला पण 1 प्लेट द्या. हो, जसं जसं ग्राहक येऊ लागले होते, अपर्णा प्रत्येकाला मासे भात देऊ लागली होती. ती खुश होती कारण प्रत्येक प्लेटचे तिला 25 रुपये मिळत होते आणि काही वेळातच तिचा सगळा मासे भात संपून गेला होता आणि आता ती तिच्या घरी निघून गेली. संध्याकाळी जेव्हा विष्णू घरी आला तेव्हा अपर्णाने त्याच्या समोर जिलेबी ठेवली. जिलेबी, अरे, हे कुठल्या आनंदात? तुम्ही खावा तर मी सांगते. 3 जण जिलेबी खाऊ लागले होते आणि अपर्णाने विष्णूला आजचा किस्सा सांगितला. मी तुला म्हणायचो ना की माशांच्या भातात खूप तुझी कमाई आहे. आता दे, मला पण माशांचा भात खाऊ घाल. अरे रे रे रे, तर सगळंच विकलं गेलं. काय? आणि त्या दिवसापासून अपर्णाचा मासे भात व्यापार चालू लागला. लोक वाट पाहत होती की कधी अपर्णा बाजारात येईल. अरे ते बघा, मासे भात वाली आली आहे. तिच्या येण्यानंतर लगेचच तिच्या जवळपास गर्दी जमायला लागायची. तिच्या कमवलेल्या पैशांनी अपर्णाने तिच्या घराला चांगलं बनवलं. विष्णू पण अपर्णाला मदत करू लागला होता मासे भात विकण्यासाठी. विष्णूने मजदुरी करणं सोडून दिलं. नवरा बायको मिळून मासे भात विकू लागले होते. बाजारात त्यांचं दुकानही चालू झालं होतं आणि त्यांचा मासे भात बिझनेस चालूही झाला होता. थोड्याच दिवसामध्ये पूर्ण गावामध्ये अपर्णा मासे भात साठी प्रसिद्ध झाली होती. आता तिचा पूर्ण परिवार ह्याच कामासाठी तिची मदत करत होता.